जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 3 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये हलके पत्ते ढग आहेच. पण ज्या ढगातून पाऊस पडतो असे ढगसुद्धा आपल्या आकाशात दिसणार आहे. पण पावसाची शक्यता नाही विदर्भामध्ये. विदर्भातील शेतकऱ्यांनी बिंदास आपल्या शेतीची कामे करा. तूर सोंगा, तूर काळा मशीनने कोणतंही काम बिंदास करा. फक्त दुपारून आपल्याला सकाळीच काय भागात किंवा काय भागात दुपारून किंवा काय भागात संध्याकाळची आपल्याला काहीसे ढगं दिसणार आहे. पावसाळी ढगं, पण पाऊस नाही. आता बघा, एक अँटीसायक्लोन बनलं गेलं आहे मध्य प्रदेशावर. ते या पद्धतीनं घुमत आहे. या पद्धतीनं घुमत असल्यामुळं काहीसे बंगाल बाष्पिकत वारे हा जो पश्चिमी बनला गेला आहे जम्मू काश्मीरवर, आणि एक सर्क्युलेशन बनलं आहे उत्तरी पाकिस्तानाच्या आसपास. आता या सर्क्युलेशनला भेटण्यासाठी बंगाल सागरातून म्हणजे अँटीसायक्लोनच्या माध्यमातून बंगाल सागरातून बाष्पिकत वारे अशी त्या सिस्टमपासून जात आहे. आणि उत्तरेकडून येणारं जे उत्तरून जे हवा आहे उत्तरेकडून येऊन ते सुद्धा अरबी समुद्रातून येऊन एक सर्क्युलेशनपाशी जात आहे. त्याच्यामुळं उत्तर जे कोरडे वारे आहे थंड, आणि अरबी समुद्रातले वारे आणि बंगाल सागरातले वारे, ह्या तिन्ही जे वारे येणारे जे वारे आहे तीन भागातले जे येणारे वारे म्हणजे 2 समुद्रातले वारे, बंगाल आणि अरबी समुद्र, आणि उत्तरून जे थंडे वारे ह्या तिन्ही वाऱ्यांचं मिलन होत आहे. म्हणजेच हे एक होत आहे. आणि मिलन होत असल्यामुळं काही भागात म्हणजेच काही भागात पाऊस आणि काही भागात बर्फवृष्टी, म्हणजे मध्यप्रदेशच्या काही जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, आणि काही भागात काय पण हलकासा गारपीटसुद्धा होणार आहे काही भागात. आणि आपल्या विदर्भामध्ये गारपीटसुद्धा नाही आणि पाऊससुद्धा नाही. बिंदास आपल्या शेतीची कामे करा. आणि माझं जर आपल्याला हवामान जर खराब वाटत असेल, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. का येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 2000 मान्सून काळामध्ये मी आपल्याला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या माध्यमातून. तुम्ही माझी कमेंट लाईक करा नका करू, तुमची मर्जी. तुम्हाला जर माझी कमेंट खरी जर वाटत असेल तुम्ही लाईकसुद्धा करू शकता, तुमची मर्जी. माझं त्याच्यात काही रोकठोक नाही. पण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. पाऊस नाही आणि दिवसाची जे ऊन आहे ही ऊनसुद्धा साधारण ऊन राहणार आहे. आणि दिवसभर ढगा वातावरण येत असल्यामुळे दिवसभर आपल्याला ऊन सावलीचा खेळ दिसणार आहे अधूनमधून, अशी परिस्थिती. आणि त्याची रातची जी थंडी आहे, रातची थंडीसुद्धा कायम आहेच आपल्या विदर्भामध्ये. आणि पुन्हा 4 आणि 5 तारखेला विदर्भामध्ये थंडीचं प्रमाण थोडं वाढणार आहे. थंडी वाढल्यासारखी वाढणार आहे आपल्याला. उत्तर पूर्व दिशेकडून थंडगार वारं येत राहणार, म्हणजे रात्रभरसुद्धा आणि दिवसभरसुद्धा आपल्याला थंडावा वाढणार आहे. रात्री थंडी वाढणार आहे 4 आणि 5 तारखेला फेब्रुवारी. व्हिडिओ बघत चला मित्रांनो.